प्रेम लग्नानंतरचे भाग 23. सायली, काय ग, कसला विचार करत आहेस एवढा? वाढतेस ना जेवायला? सागर तो आलेला पाहून उठली आणि त्याला बिलगली. काय झालं अगं, जेवायला वाटतेस ना? तिच्या पाठीवर थोपटत तो बोलला. सागर, मला सोडून नाही जाणार ना तू? मला खूप भीती वाटते रे, प्लीज माझे फोन उचलीत जा. ए अगं, वेडे आहेस का तू? मी तर तुझ्या समोर आहे ना, मग काही का विचारत आहेस? सागर, ती आली आहे पुन्हा एकदा. तिने आपल्याला दूर केले तर? कोण ती? नताशा? तू ग्रुपवरचे मेसेज नाही का पाहिलेस? हो, पाहिलेत. ती येऊ दे नाहीतर तो, त्याने मला काही फरक पडत नाही. आणि ते जाऊ दे ना, मला खूप भूक लागली आहे. तू बुस बरं इथे. तिला खुर्चीवर बसून त्याने स्वतःनेच एक ताट वाढून घेतलं. खुर्ची तिच्या जवळ घेत तो बसला. त्याने पहिला घास घेतला आणि तिच्या तोंडात भरवला. तेव्हा तिने तो खाल्ला. तू जेव ना, मी घेते. असू दे ग, आज एकत्रच जेवू, डोळे मिचकावत तो म्हणाला. तिची जेवणाची इच्छा नव्हती, पण तो इतक्या प्रेमाने वागत होता की ती जेवली. जेवण झाल्यावर आवरायला म्हणून ती उठू लागली तर तिला उठून न देता स्वतःच सगळं किचनमध्ये ठेवून आला आणि तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. आणि त्याची नजर लावलेल्या फ्रेमवर गेली. हे काय, कधी आणलं तू? कसली भारी आहे ही फ्रेम. म्हणून तर घरी लवकर आले होते. वाव, मला आवडलं हा हे, मस्तच. पण माझ्या का नाही आलं लक्षात अशी एखादी फ्रेम लावावी? त्याला ना डोकं लागतं. बरं, असू दे. आपण उद्या सकाळी लवकर बाहेर निघणार आहोत आणि एक सरप्राईज एक्साइटमेंट आहे तुझ्यासाठी. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. हो, ती म्हणाली. हो, तो म्हणाला. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहतच आणि ती हसली. हे हे, म्हणतोय मी, अशीच हसत राहा ग. नको तो विचार नको करू. वी आर मेड फॉर इच अदर, हे लक्षात ठेव. नाहीतर भेटलो असतो का एवढं होऊन? उव्यावर करून तो विचारत होता आणि ती त्याला बिलगली. बरं, झोपायचं का आता? उद्या बाहेर जायचं ना आपल्याला, सागर म्हणाला. आणि थोड्या गप्पा मारल्या तरी चालेल, सायली म्हणाली. ओके, चलो, म्हणत तिला उचलून बेडवर ठेवले आणि तोही तिच्या शेजारी बसला. ती त्याला बिलगून बसली. त्याच्याकडे जरा प्रेमानेच पाहत होती ती. बोल ना आता काहीतरी, का असंच पाहत बसणार आहेस फक्त? तो बोलत होता तोच पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. आय लव्ह यू सागर, आय लव्ह यू सो मच. हो ग, आय लव्ह यू टू. मी आहे ग नेहमीच तुझ्यासोबत, म्हणत तो तिला चेहऱ्यावर किस करू लागलेला. ते दोघे पुन्हा एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडाले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर त्याला जाग आली. सायली, उठ ना बेबी, आपल्याला जायचं ना बाहेर, तिच्या गालावर किस करत बोलला. तू आवर ना, मी उठतेच. ती अजूनही झोपेतच बोलत होती. तो तिच्याकडे स्माईल करत उठला आणि आवरायला जाऊ लागला. एवढ्यात काहीतरी आठवून ती जोरात ओरडली. पटकन उठली आणि त्याच्याकडे आली. सागर, काय ग, काय झालं? अरे सॉरी, विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे डिअर. त्याच्या गळ्यात पडून त्याच्या गालावर किस करीत बोलली. मला वाटलं काय झालं एकदम, केवढ्याने ओरडली तू. घाबरलो की मी. आत्ता हार्ट अटॅक आला होता. गप्प रे, अजून तर खूप त्रास द्यायचा राहिलाय तुझा. एवढ्यात नाही जायचं कुठं मला सोडून, कळालं ना?
अजून द्यायचा आहेच का? म्हणजे तर मी नक्कीच जाणार असं दिसते. आता गप्प बसतोस का? सकाळी सकाळी काही लावले तू? बर चल आवर, नाहीतर इथेच दिवस जाईल सगळा. हो रे, तू जा आवर, मी बाकीचे पाहते. तू सोडलं तर जातो का असे? जा रे, मी मार देईन नाहीतर आता. ती हसत किचनमध्ये निघून गेली. नाश्ता आणि कॉफी झाल्यानंतर ते दोघंही छान आवरून तयार झाले. सायलीला माहीत नव्हतं की ते नक्की कुठे चाललेत. सायलीने रेड टी शर्ट आणि जीन्स घातली होती. केसांची एक पोनीटेल आणि डोळ्यांवर सनग्लासेस. सागरनेही रेड व्हाईट कॉम्बिनेशन असलेला टी शर्ट आणि जीन्स आणि डोळ्यांवर सनग्लासेस. नेहमीप्रमाणे तो आरशासमोर स्वतःला पाहत होता. आणि सायली हा अजून कसा बाहेर येईना म्हणून बेडरूममध्ये येताच त्याच्याकडे लक्ष गेले तर साहेब स्वतःला आरशात पाहत आहेत. आता आरशातच पाहणार आहेस का निघायचं? ती त्याच्याजवळ येत गळ्यात हात टाकून बोलली, तू म्हणत असशील तर थांबू की घरीच, मला काही प्रॉब्लेम नाही. तिला घट्ट मिठी मारत तो बोलला, चल रे, संध्याकाळी लवकर यायचं आहे आपल्याला. मॉम डॅड येणार आहेत, विसरलास का? हो, चल चल म्हणत पटकन फ्लॅट लॉक करून ते निघाले. कार स्टार्ट झाली आणि ते दोघे निघाले होते ॲम्बी व्हॅलीला, लोणावल्याजवळ. 2 तासाचा रस्ता होता. मस्तपैकी गाणी लावून एन्जॉय करत कार रस्ता सर सर कापत होती. काल घडलेली गोष्ट थोड्या वेळासाठी का होईना सायली विसरली होती. ग्रुपवरून ती लेफ्ट झाली होती. पण सागरला बर्थडे विशचा पाऊस पडत होता. नताशाही त्यात होती. त्याने सकाळपासून एकदाही मोबाईल हातात घेतला नव्हता. पण एवढ्यात कार चालवत असताना त्याला नताशाचा कॉल येत होता. कारमध्ये गाणी चालू असल्याकारणाने ती गाणी ऐकत गुणगुणत एन्जॉय करत खिडकीतून बाहेर पाहत होती. तो तिचा फोन कट करत होता. 1-2 वेळा तिच्या नकळत त्याने तो कट केला आणि फोन सायलेंट करून ठेवला. सायलीला एवढी खुश पाहून त्याला तिचा मूड सांभाळणं जास्त महत्त्वाचे वाटत होते. किती प्रेम करते ही, मला कधी वाटलंच नव्हतं एवढा मला जीव लावेल. पण मी तुला हर्ट होईल असं काही वागणारच नाही. मला फक्त नताशाकडून जाणून घ्यायचं की ती तुझ्याशी आणि माझ्याशीही अशी का वागली. त्यानंतर मी तिच्याशी कसलीच फ्रेंडशिप ठेवणार नाही. जर ती खरंच चुकीची वागली असेल आणि तुझ्यासमोर तिला आणून तुझी माफी मागायला लावेल, मग आपल्यात कधीच कोणी यायची हिंमत नाही करणार. सागर मनातच विचार करत होता. तिच्याकडे अधूनमधून नजर जात होती. तिला खुश पाहून त्याच्या चेहऱ्यावर ही गोड स्माइली येत होती. ती 10 वाजता आंबेवालीला पोहोचले. सायली, ऐक ना बेबी, फोन कारमध्येच ठेव आणि पर्स ही. ओके. पण काय सागर, अरे आपण इथे का आलोय? अगं का म्हणजे मला तुझ्यासोबत ही गोष्ट एन्जॉय करायची आहे. हो, पण काय इथे आहे काय ते तरी सांग ना. अगं तू आधी चल तर, तो सीट बेल्ट काढत बोलला. थोडं पुढे चालत गेल्यावर तिच्या न सांगताच लक्षात आलं, ओ गॉड, स्काय डायव्हिंग. सागर, तुलाही आवडतं असं काही करायला? तुला आवडतं म्हणजे मला पण आवडणारच ना. पण तुला कसं कळलं मलाही आवडतं ते? आत्ताच तर तू मला काय म्हणालीस, तुलाही आवडतं का? म्हणजे तुलाही आवडते. काय रे, तसेही बऱ्याच आवडी सेम आहेत ना आपल्या. हो ना. फॉर एक्झाम्पल, एकमेकांशी भांडणं करणं, खोड्या काढणे. त्याच्या या बोलण्यावर तिने जोराचा फटका मारला. अगं ऐक, अगं आज तरी सोड मला, माझा बड्डे आहे आज. बरं सॉरी, चल. काही वेळात ते तिथे आले जिथे एक हेलिकॉप्टरने त्यांना ठराविक उंचावर नेले. त्यानंतर त्यांना जंप करायची होती. एक्साइटमेंट आणि भीती दोन्ही वाटत होत्या. एक्झॅक्टली वरून पडल्यावर कसे वाटेल,
नियर डेथ एक्सपिरियन्स असेल का? मनात नाना प्रश्न करायचं तर होतं. स्काय डायव्हिंग. सागर सोबतच ती असणार होती. तो पुढे आणि ती मागे, असं त्यांना सर्व इक्विपमेंट्स बांधले होते. सागर, आय एम गेटिंग लिटिल बट नर्वस. मी आहे ना तुझ्यासोबत, डोंट वरी डिअर. आणि एकदाचा तो क्षण आला की उडी मारावी लागली. सुरुवातीला पोटात खूप मोठा खड्डा पडला असं वाटत होतं, पण नंतर ते दोघेही एन्जॉय करत होते. अर्धा पाऊण तास ते हवेमध्येच होते. त्यानंतर सांगितल्या सूचनेनुसार ते खाली आले. तेव्हा मात्र असं वाटत होतं की हे सगळं उगाचच संपलं. ते कारकडे येत होते. सागर तिच्याकडेच पाहत होता. काय, असा काय पाहतोय तू? सायलीने विचारले. बघतोय तुझ्या एक्सप्रेशन्स. मग कसं वाटलं? सागरने विचारले. ऑसम यार, लव्ड इट. सगळ्यात बेस्ट काय होतं माहीत आहे? सायलीने विचारले. काय ग? तुझं सोबत असणं. तू सोबत असशील तर मी काहीही करू शकते. माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास करू लागली मी सागर, सायली म्हणाली. आणि मी सतत तुझ्याच सोबत असेन, प्रॉमिस. चालता चालता तिला जवळ ओढतच तो बोलला. सागर, थोडा वेळ इथेच बसून बोलूयात का? हो चालेल ना, ये इथे बसू बाजूलाच. किती भारी वाटते रे इथं. ती त्याला बिलगून बसली. असं पहिल्यांदा आलो ना आपण, नाहीतर भांडणातून वेळ भेटत नव्हता आपल्याला. काय रे तू? तिने एक हलकाच फटका मारला. तो हसत होता आणि तिलाही हसू आलं. कितीतरी दिवसांनी असं एकमेकांसोबत असणं ते एन्जॉय करत होते आणि त्या निमित्ताने गप्पा होत होत्या. एक गोष्ट सांगायची आहे सागर. बोल ना, काय म्हणत आहेस? तो तिच्या डोळ्यात पाहून बोलला. सागर, आय एम रिअली सॉरी. आपल्यात जे काही घडलं कॉलेजमध्ये असताना त्यासाठी. अगं, पण तू आत्ता हे सगळं का बोलते आहेस? नाही सागर, मला आज बोलू देत. मला माझं मन मोकळं करायचं आहे. प्लीज, ऐकशील का माझं? बोल ना, मी ऐकतोय, सागर म्हणाला. मी तुझ्याशी तुला पहिल्या भेटीतच भांडले, पण तसं काही ठरवलं नव्हतं. ॲक्च्युली तुला पाहिलं कॉलेजमध्ये पहिल्यांदा आणि मला तू आवडला होतास. काय? सागरच्या भुवया उंचावल्या गेल्या. हो, पण तुझ्याशी ओळख कशी करायची मला नव्हतं कळत. स्वतःहून मला बोलायला येणं जमलंच नसतंच. नताशाच्या सांगण्यावरून मी तुझ्या बाईकच्या जागी माझी स्कूटी लावली. आम्ही दोघी लावणार होतो, पण तिने लावलीच नाही. मग आपल्यात शब्दाने शब्द वाढला आणि भांडलो. ती काली पाहत बोलत होती. हो, आणि मॅडमला सॉरी म्हणायची सवय नव्हती, करेक्ट? नाही सागर, मी आले होते सॉरी म्हणायला, पण तू वाटेल तसं बोलत होता. मला धडा शिकवायच्या गोष्टी बोलत होतास. मग मी माघार घेतली. काय? अगं, पण ते मी रागाच्या भरात बोलत होतो. हो, पण नताशा माझ्याच सोबत होती. तुझं बोलणं पाहून तिने मलाच उलट भडकवलं आणि त्यानंतर जे घडत गेलं ते न संपणार असं होतं. बट बिलीव्ह मी, कॅन्टीनमध्ये ती कॅडबरीची आयडिया तिचीच होती. मागून मला कळालं की तिने तुझ्या नावाने बिल केले, कारण ती मला म्हणालेली आपण दोघी बिल शेअर करू. काय सांगते सगळं? हो, ती यावरच नाही थांबली रे. अशी आपल्यात भांडण लावून ती तुझ्यासोबत तुझी गर्लफ्रेंड म्हणून फिरायची. मग मला कसं वाटलं असेल अरे? माझी बेस्ट फ्रेंड, जिच्यावर मी स्वतःपेक्षा जास्त विश्वास केला, माझ्याच सोबत राहून शत्रूसारखं वागली. म्हणून मी तिला त्रास देत होते आणि तू त्याचा बदला म्हणून पुन्हा माझ्याशीच घ्यायचा. तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. तसं त्याने तिला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला आणि नकळतच त्याचेही डोळे पाणावले. आय एम सॉरी डिअर, पण मला तरी हे कुठे माहिती होते ना सायली. जे झालं ते अनावधानाने. मग जाऊ दे ना, मी आहे ना आता तुझ्यासोबत. मग आता पाठीमागचा विषय नको, ऐकशील ना? पण मला मोकळं व्हायचं होतं रे हे बोलून.
चे मनात साठलेले कितीतरी दिवस ज्याचा मलाच त्रास होत होता. त्याच्या डोळ्यात पाहत ती बोलत होती. इट्स ओके ना, आता तुला बरं वाटते? तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो बोलला. हो, तिने मान हलवली. निघायचं का आता? कुठेतरी जेवण करू आणि निघूयात घरी, चालेल? ओके. कितीतरी दिवसांनी सायलीला मनावर असलेलं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं, पण सागरला ते वाढल्यासारखे वाटत होते. कारण न कळत का होईना तिला त्रास देण्यास तो निमित्त बनलेला आणि त्याचाही वापर नताशाने करून घेतला असं त्याला वाटू लागलेलं. तिला याचा जाब विचारायचाच हे तो मनाशी पक्क करत होता. कार चालू झाली, पण त्याचे मनातील विचार काही थांबत नव्हते. ते पुण्याला यायला निघाले होते. एका ठिकाणी एक चांगलं हॉटेल पाहून त्याने कार थांबविली आणि जेवण करण्यासाठी ते उतरले. सागरने ऑर्डर दिली. सायली, मी आलोच म्हणत तो फ्रेश व्हायला गेला. तिथे पाहिले तर फोनवर नताशाचे 3-4 मिस कॉल झाले होते. तो तोंडावर पाणी मारत होता. तोच पुन्हा कॉल येऊ लागला. त्याने तो उचलला. हॅलो, बोल. तो जरा कोरडेपणाने बोलला. विश यू हॅपी बर्थडे सागर. फोन का उचलत नाही तू? बिझी आहेस का? थँक्स. हो, मी बिझी आहे माझ्या फॅमिलीसोबत. प्लीज सारखे कॉल करू नको ग. सायलीला, तिला काय? तिला माहीत नाही की मी तुला भेटलो होतो आणि आपण बोलत आहोत ते. प्लीज समजून घे. ओके, सॉरी. इट्स ओके, ठेवतोय मी. म्हणून त्यांनी फोन ठेवला आणि टेबलवर येऊन बसला. तो त्या अर्थाने तिच्याशी बोलत नव्हता, पण उगाचच गिल्ट वाटत होते. काय झालं सागर, तू ठीक आहेस ना? हो ग, तुझा चेहरा का असा पडलाय? काही नाही ग, जरा थकलोय. चल, आली बघ ऑर्डर, आपण जेवण घेऊ. जेवण सर्व झाले आणि ते दोघेही जेवले. जेवल्यानंतर पुन्हा ड्रायव्हिंग करावं लागणार होते. त्यात त्याची मनस्थिती थोडी ठीक नव्हती. त्यामध्येच त्यांनी कार चालू केली. तो कार चालवत होता. काहीच अंतर गेले होते, तोच भरधाव वाहणारी कार अचानकपणे पलीकडून डिवायडर तोडत त्यांच्या कारसमोरून डाव्या हाताला असणाऱ्या खड्ड्यात पडली. ते थोडक्यात वाचले होते. असं दृश्य पाहून सायली तर जागेवरच स्तब्ध झाली. त्याची कार पण वेगात असल्याने काही अंतरावर गेल्यावर थांबली. 2 मिनिटे दोघांनाही काहीच सुचलंच नाही. सागरचं लक्ष सायलीकडे गेले तर ती शॉक झाली होती. पटकन स्वतःचा सीटबेल्ट काढून तो खाली उतरला आणि ती बसलेला दरवाजा ओपन करून, सायली, आर यू ओके ना? तू खाली उतर बरं आधी. तसे तिने त्याच्याकडे पाहिले. ती उतरत होती, पण असं वाटत होतं जणू अंगात त्राणच नाहीत. ती उतरताच तिचा चेहरा दोन्ही हातात घेत तिच्या डोळ्यात पाहत, सायली, तू ठीक आहेस ना यार? ती त्याला बिलगलीच. त्याच्या भोवतीची पकड तिने चांगलीच घट्ट केलेली. ती घाबरलेली हे लगेच कळत होते. बराच वेळ ते तसेच होते. ती त्याला सोडतच नव्हती. सायली, ऐक ना, हे बघ, काही झालं नाही आहे. तू शांत होतेस का? तिला दूर करत म्हणाला. ती त्याच्याकडे वेड्यासारखी पाहत होती. तू ठीक आहेस ना? हे काय होतं रे? अजिबात विचार नाही करायचास. काही नाही झाले. चल, इथं नको थांबायला. घरी जाऊ आपण पटकन. चल. ते दोघे जे घडले त्याच विचारात कारमध्ये बसले आणि कार पुन्हा धावत होती. पण यावेळी तो खूप काळजीपूर्वक कार चालवत होता. ते 2:30च्या दरम्यान घरी पोहोचले. घरात आले, पण ती घडलेली गोष्ट जी मनातून जात नव्हती. दोघेही त्यामुळे एकमेकांशी बोलत नव्हते. कसल्याशा कोशात गेल्यासारखे. फ्रेश होऊन थोडा आराम करावा म्हणून ते दोघेही बेडवर पडले. एकमेकांकडे सहज लक्ष केलं आणि तो तिच्या जवळ आला. तिच्या चेहऱ्यावर किस करू लागला. मी खूप घाबरलो होतो यार. सॉरी सायली. तुला काय झालं असतं तर? विचारही करवत नाही मला. तिला जवळ घेत तो बोलला. आणि मी पण सागर. तुझी कुठं चूक होती? किती भयानक होते ते. आपली चूक नसतानाही कसे लोक असतात रे असे. त्यांना स्वतःची तर काळजी नसतेच, पण दुसऱ्यांचा पण जीव धोक्यात घालतात.
जाऊ दे, तो विचार नको करायला आता. आत्ता थोडा आराम कर. पुन्हा मॉम, डॅड, वहिनी आणि ब्रो येतील. पुन्हा कामात राहशील तू. हो रे, नको काळजी करू. आपल्या माणसांचा त्रास नसतो होत. हो, पण सगळ्यांकडे लक्ष असेल तुझं, पण माझ्याकडे नसते. गप हां, असं काही नाही आहे. काही पण. त्याच्या मिठीत शिरत ती बोलली. कधीतरी दोघांची झोप लागून गेली.